शेका पक्षाचा मान तरुणाईचा सन्मान PNP चषक महासंग्राम नव्या युगाचा चला सलामीची जोडी आपण पाठवायची आहे. चालू सामना चेहरा नवा नव्या लक्षाचा शेका पक्षाचा आकाश कडव जिंकू मनाला साऱ्या जगाला रोवूया झेंडा नवा PNP चषक ही रायगडाची शान PNP चषक शेका पक्षाचा मान PNP चषक तरुणाईचा सन्मान PNP चषक धन्यवाद. यशस्वी बिल्डिंग थेरोडा या संघाने या नाणेफेकीचा कॉल जिंकलाय आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. त्यांच्या विरुद्ध जिजा अंश 11 या संघाचा शुभेच्छा पत्रे आपण बघतोय. मॅच सुरू होतोय. सलामीची जोडी मैदानात उपस्थित झालेली आहे. आजच्या या स्पर्धेसाठी आपण पंच बघतोय. पनवेल एरियामधून विवेकानंद तांडेल, चंद्रकांत मात्रे आणि इजाज महारूप हे पनवेलचे 3 पंच आहेत आणि सचिनजी पेडणेकर हे वैभववाडी इथून आलेले पंच आहेत. या चारही पंचांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अत्यंत सुंदर पंचांची कामगिरी आपण आज संपूर्ण दिवस रात्र पाहतोय. सलामीची जोडी उपस्थित झालेली आहे. दोन्ही संघांचा एक 12वा खेळाडू आपण या ठिकाणी पाठवायचा आहे. दोन्ही संघांचा एक 12वा खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून द्या. मंदार मात्रे आणि विनोद पाटील ही सलामीची जोडी सज्ज झालेली आहे. पहिले षटक मागील सामन्याप्रमाणे वैभव अंबुकर पहिलं षटक व्यासपीठाच्या एंड कडून गोलंदाजीला सुरुवात करतोय. स्ट्राइक वरती डावखुरा फलंदाज आपण मंदार मात्रेला पाहतोय. नॉन स्ट्राइक वरती आहे विनोद पाटील. अर्थात सामना सुरू झालाय. बॅटिंग साठी आपण बघतोय जे ते जिजा अंश 11 हा संघाची बॅटिंग आहे. पहिला चेंडू वैभव अंबुकर. पॉवर प्लेचं षटक. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाबंदीमध्ये षटक सुरू होतोय. 30 गजच्या दायऱ्यामध्ये फिल्डिंग लावलेला आहे. पहिला चेंडू वैभव अंबुकरचा. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर पंचांनी त्याला वाईड दर्शवलेला आहे. अतिरिक्त चेंडूने अतिरिक्त धावेने धावफलकाला सुरुवात झालेली आहे. पहिल्या चेंडूवरती अतिरिक्त धाव येतोय वैभव अंबुकरची आणि या धावफलकाला सुरुवात होतोय. जे ते स्ट्राइकवरचा फलंदाज आपण पाहतोय मंदार मात्रे बॅटिंग साठी आहे, ज्यांनी मागचा सामना जिंकून दिला. अत्यंत जबरदस्त बॅटिंग केली होती मागच्या मॅच मध्ये. तो फलंदाज यावेळेस पुन्हा एकदा उजव्या एसटीच्या बाहेर आणि हाही चेंडू वाईड येतोय. सलग दुसरा वाईड वैभव अंबुकरचा. मंदार मात्रे जे ते स्ट्राइक वरती डावखुरा फलंदाज आहे आणि अशा फलंदाजासमोर ती खराब सुरुवात होतोय ती वैभवची. अनुभवाने खूप मोठा आहे वैभव, परंतु त्याच वेळेला थोडंसं दबावामध्ये सुद्धा असणार आहे, कारण मागच्या मॅच मध्ये तुपानी बॅटिंग केली होती मंदार मात्रेने आणि त्यामुळे थोडंसं प्रेशर मध्ये आपण बघितलं ते वैभव अंबुकरला. पुढील चेंडू पुन्हा एकदा. इथे चांगला फटका आलाय डीप एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक फिल्डिंग करतोय सुंदरपणे आणि त्याच वेळेला आपलं खातं खोललंय ते मंदार मात्रेने. धावसंख्या 1 ने पुढे सरकतोय. ती 3 धावेवरती. षटक पहिलं सुरू आहे. जे ते चालू सामना थेरोंडा विरुद्ध जिजाऊ अंश 11 या दोन संघामधला मॅच असणार आहे. जो संघ जिंकेल तो 12 मध्ये पोहोचेल. अर्थात सुपर 12 या
लॉर्ड्समध्ये पोहोचेल जो संघ जिंकेल आणि ज्या संघाला पराभव स्वीकारावा लागेल त्याला अजून एक मॅच खेळण्याची संधी प्राप्त असणार आहे. त्यामुळे ही लढत सुद्धा खूप महत्त्वाची आहे. पुन्हा एकदा वैभव बॉलिंग मार्कवरती सज्ज होतोय. 3 धावा झाल्यात, 1 चेंडू आणि 3 धावा. जे ते स्ट्राईक वरती आता फलंदाज उजव्या हाताचा फलंदाज विनोद पाटील. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहतोय. त्या ठिकाणी 30 गजचा दायरा सुरू आहे आणि त्यामुळे पाबंदी मध्ये षटक सुरू आहे. एक डीप मध्ये क्षेत्ररक्षक मिड विकेटला पाहतोय. एक क्षेत्ररक्षक जो आपण पाहतोय ऑफ साईडच्या दिशेला डीप एक्स्ट्रा कव्हर वरती क्षेत्ररक्षक तैनात केलाय आणि अशा वेळेस क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना ज्यामध्ये शॉर्ट स्क्वेअर लेग तैनात आहे, एक शॉर्ट मिड ऑन तैनात आहे, एक क्षेत्ररक्षक शॉर्ट पॉइंट वरती, एक शॉर्ट कव्हर वरती आणि एक क्षेत्ररक्षक शॉर्ट मिड ऑफ वरती. वैभव अंबुकरचा पुढचा चेंडू यावेळेस पॅड वरती आदळलाय. चेंडू ऑफ कटर टाकला होता, अपील केलंय जोरदार, मात्र त्याच वेळेला एक चीकी रन या ठिकाणी पूर्ण करतोय. लेग बायच्या रूपात ही धाव येतोय आणि एका धावेने धावसंख्या एकूण 4 वरती पोहोचलेली आपण पाहतोय. जे ते विनोद पाटील आणि मंदार म्हात्रे ही जोडी मैदानात सलामीच्या भूमिकेत पाहतोय. वैभव अंबुकरचा हा चेंडू बरंच अपील होतं, मात्र त्याच चेंडूवरती पंचांनी अपील फेटाळलेला आहे. धाव मात्र एका धावेने 4 वरती पोहोचतोय. वैभव अंबुकर पुन्हा एकदा स्ट्राईक वरती, अर्थात फलंदाज आहे मंदार म्हात्रे समोरती. वैभवचा पुढचा चेंडू मंदारसाठी. फुल टॉस चेंडू आणि उडवलाय सरळ. 1 बाउन्स ओव्हर द रोप, डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत चौकार. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. लोहर फुटबॉल पद्धतीचा चेंडू होता. आडव्या बॅटने सुंदर फटका आलतोय. 4 धावेने सी धावसंख्या वाढतोय ती 8 वरती. पहिलं षटक प्रगतीपथावरती. वैभव अंबुकरचा पुढचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलाय. 3रा वाईड येतोय या षटकातून. खराब गोलंदाजी होतोय. वैभवची पेशर मध्ये गोलंदाजी करतोय. 3रा चेंडू वाईड येतोय. या वाईडच्या आधाराने धावसंख्या 1 वाढतोय. धावफलकावरती 9 धावा लागल्यात. बिनबाद 9 अशी चांगली सुरुवात अर्थात मंदार म्हात्रे आणि त्याचा साथी फलंदाज विनोद पाटील करतोय. या मॅच मध्ये खूप महत्वाचा मॅच असणार आहे. पुन्हा एकदा वैभव पुढचा चेंडू खूप लांब रनअप घेऊन या ठिकाणी धावतोय तो, मात्र यावेळेला रनआउटचा मौका होता. डायरेक्ट हिट जर झाला असता तर विनोद पाटीलला माघारी परतावं लागलं असतं, परंतु आपल्याला रोखतोय तो. चेक. संजयजी थोडं थांबवतो तुम्हाला. काही सन्मान आपण इथे घेतोय व्यासपीठावरती. PNP चषक 2024च्या निमित्तानं या व्यासपीठावरती उपस्थित असणाऱ्या काही मान्यवर मंडळीचा आपण सन्मान घेतोय. सर्वप्रथम चित्रलेखाताई आणि रुपाल शेट यांना विनंती करतो की आपण एकत्रितरित्या सन्मान करायचा आहे. प्रशांतजी संसारे आणि रूपा संसारे यांचा या ठिकाणी एकत्रित सन्मान आपण करायचा आहे आपल्या शुभ हस्ते. व्यासपीठावरती ते आज या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झाले. कुछ तो गडबड हे मैदान पर वळावं लागेल आपल्याला तिकडे. काही सन्मान या ठिकाणाहून घेऊया आणि मी येतोय तिथपर्यंत, पण तोपर्यंत आपण काही सन्मान घेऊ इच्छितोय. प्रशांतजी संसारे आणि रूपा संसारे या व्यासपीठावरती उपस्थित झाल्यात. त्यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. त्यानंतर नागाव येथील एक नॅशनल खेळाडू आहे जिने बॉक्सिंग मध्ये तब्बल 8 पदकांची जी विजेती राहिलेली आहे, स्वस्ती संदेश नाईक, हिचा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. मी नागाव येथील रहिवासी आहे आणि बॉक्सिंग मध्ये नॅशनल खेळाडू जी राहिलेली आहे, तब्बल 8 पदकं तिने नॅशनल लेवलला जिंकलेली आहेत, अशी स्वस्ती संदेश नाईक हिचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. छोटीशी मुलगी आहे आणि बॉक्सिंग मध्ये आपलं भविष्य या ठिकाणी आजमावण्याचा प्रयत्न वर्तमानामध्ये करते. तिला खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊया. तसेच प्रियांका मोकल नागाव मधल्या आहेत, ज्यांनी बॉडी बिल्डिंग मध्ये स्टेट लेवलला पारितोषिकं प्राप्त केलेली आहेत, त्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. थेट सरळ स्टेजवरती चेंडू. सर्वप्रथम स्वस्ती संदेश नाईक हिचा या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय. प्रियांका मोकल
प्रियांका मोकल नागावचे धन्यवाद डीजे मास्टर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलकावरती लागल्या, जेथे या महागड षटक येतोय. पहिला पॉवर प्लेचं षटक वैभव अंबुकरचं, जेथे मंदार मात्रेच्या बॅटमधून लॉग ऑफच्या बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार आला आणि एकूण 17 धावा आल्या. संजयजी थोडं थांबवतो. प्रियांका मोकल यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय. बॉडी बिल्डिंग मध्ये स्टेट लेवलच्या अर्थातच चॅम्पियन राहिलेले आहेत, त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. ताई तिथेच थांबायचं आहे, आपण आणखीन 2-3 सन्मान आहेत. मानी येथील आपले ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत दामोदरजी घरत, यांचाही या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. मी त्यांना व्यासपीठावरती आमंत्रित करतोय. दामोदर घरत यांच्या समवेत उपस्थित असणाऱ्यांनी दामोदर घरत यांना समोर घेऊन जायचं आहे कृपया. हा समोर सन्मान होईल आपला. भाऊंच्या सोबत ज्यांनी काम केलेलं आहे अशा काही सहकाऱ्यांचा आपण सन्मान करतोय. दामोदर घरत यांना मी समोर आमंत्रित करतोय. तसेच मिनिडोर संघटनेचे अध्यक्ष असणारे दीपक म्हात्रे यांचाही सन्मान करण्यात येणार आहे. मिनिडोर संघटनेचे अध्यक्ष दीपक म्हात्रे यांचा सन्मान करण्यात येणार आहे. दीपक म्हात्रे यांना मी समोर आमंत्रित करतो. चित्रलेखाताई यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. आणि वळतोय पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये, जिथे आपण ऐकताय संजयजी म्हात्रे यांना. धन्यवाद. षटक नंबर 2 प्रगती पथावरती ओमकार पाटील गोलंदाजी मार्गवरती आला. धावसंख्या एकूण पाहतोय धावफलकावरती 18 धावा लागल्यात, जेथे या सलामीची जोडी मैदानात आहे. विनोद पाटील आणि मंदार मात्रे ही सलामीची जोडी आपण बघतोय. गोलंदाजी मार्गवरती ओमकार पाटील. षटक दुसरा चेंडू असेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. आडव्या बॅटने खेळायचा होता, मात्र चेंडू पॅड वरती आदळलाय. शॉर्ट स्क्वेअर लेग वरती क्षेत्ररक्षक चेंडू फील्ड करतोय. कोणती धाव नाहीये. स्कोर बोर्ड जैसे ते 18 वरती, जेथे चालू सामना आपण बघतोय यशस्वी बिल्डिंग थेरोंडा विरुद्ध जिजाऊ अंश 11 या 2 संघामध्ये हा सामना असणार आहे. पहिले दोन्ही संघ एक मॅच जिंकलेले आहेत, त्यामुळे जो संघ जिंकेल तो 12 मध्ये पोहोचेल. पहिल्या 12 मध्ये आपण बघतोय जेथे संघ सामना जिंकायला पोहोचू शकतोय. डॉट चेंडू आला, निर्धाव चेंडू येतोय. धावसंख्या आहे ती पुन्हा एकदा फक्त 18 वरती. दुसरं षटक सुरू आहे. अत्यंत सुंदर गोलंदाजी ओमकार पाटीलची. यावेळेस पुन्हा एकदा बेट केलाय. मंदार मात्रेला जाग्यावरती उभं करून ठेवलेलं आहे या मॅच मध्ये, आणि त्याच वेळेला मंदार मात्रे बॅक टू द पॅव्हलियन. पहिला विकेट जातोय. पहिला फलंदाज मंदारच्या रूपात बाद होऊन परतलाय. पहिला झटका दिला यावेळेस गोलंदाजाने ओमकार पाटीलने पहिली विकेट मिळवले. मंदार परतलाय, अर्थात संघासाठी त्यांनी धावा जमवल्या. एकूण 8 धावा जमवल्या. 13 धावावरती बाद होऊन परतला. 8 चेंडूंचा सामना केला. 1 षटकार आणि 1 चौकार या त्याच्या फलंदाजीमध्ये आपण बघितला. 18 धावसंख्येवरती पहिला फलंदाज बाद होऊन परततोय. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे आणि दुसऱ्या षटकातून आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झालाय आणि 1 धाव मात्र खर्च केले ते गोलंदाज ओमकार पाटीलने. ओमकारचा चेंडू 5वा असेल. समोर ती फलंदाज आपण बघतोय स्ट्राईक वरती आहे. ऋषिकेश झावरे हा नवीन फलंदाज वन डाऊन साठी येतोय. ऋषिकेश झावरे उजव्या हाताचा फलंदाज. 5वा चेंडू ओमकार पाटीलचा. स्टेट बॅक टू द बॉलर. गोलंदाजच्या मस्तकावरती दस्तक देणारा हा शानदार षटकार. खेळांचा खेळ हा आला रंगाला. चौकारी षटकारांचा हा बोलबाला. चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा. खेळूया डाव नवा. प्रेक्षकांसाठी या ठिकाणी प्रोलिंक स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा सुरू आहे, तर आपण तिथे क्लिक करून ही स्पर्धा पाहू शकता. जेथे प्रोलिंकच्या माध्यमातून ही स्पर्धा सुरू आहे. तर
लाईव्ह मध्ये आपण तिथे पाहू शकता ही स्पर्धा. अंतिम चेंडू ओमकारचा, पुन्हा एकदा फलंदाज यावेळेस स्वीट हिट केलाय, जबरदस्त स्ट्रोक, सरळ कव्हर पॉइंट बॉन्ड लाईनच्या बाहेर, वन बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाब नवा. ही रायगडाची शान, शेखा पक्षाचा मान. ही स्पर्धा साधारणतः 4000 लोक आता लाईव्ह मध्ये पाहत आहेत. त्या सर्व युट्यूबला जोडलेल्या प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चौकार नशी धावसंख्या एकूण येतोय. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 28 धावा लागल्यात. तिचे दुसरं षटक समाप्त होतोय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या एकूण, पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या, तर या दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा आल्यात. 2 षटक पूर्ण 28 धावा धावफलकावरती लागल्यात. पॉवर प्लेची पाबंदी होती ती हटले आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण पांगवलेलं आपण बघतोय. जेथे तुफानी बॅटिंग करतोय, मंदार बाद झाला आणि त्यानंतर सलामवीर विनोद पाटील आणि त्याच्या साथीला आलेला ऋषिकेश जावरे हा फलंदाजी करतोय. 2 मोठे फटके मारलेत. एक षटकार त्याच्या बॅट मधून आलाय आणि एक चौकार, खणखणीत असा चौकार आलाय. षटक नंबर 30 प्रगती पदावरती, गोलंदाजी मार्कवरती षटक 3 घेऊन येतोय. वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे 3रं षटक करण तोडणकरच्या हातात दिलंय. बघा पहिल्या मॅच मध्ये करण तोडणकरला शेवटचं षटक हाताळण्यासाठी दिलं होतं, परंतु त्यानंतर बघा या दुसऱ्या मॅच मध्ये कॅप्टननी रणनीती वेगळी केलेली आहे. करणच्या हातात 3रं षटक सोपवलंय. अर्थात व्यासपीठाच्या एंड कडून तो गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू करण तोडणकरचा धोकोडे संघासाठी बिलॉंग करतोय आणि त्याच वेळेला चेंडू हवेत लॉंग ऑन वरती 2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली, मात्र चेंडू सीमारेषेच्या पलीकडे उत्तुंग हाय अँड हँडसम छक्का. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाब नवा. डान्सिंग डाऊन द विकेट आला होता आणि सरळ स्ट्रेट बॅटने अगदी मिडल केला होता चेंडूला आणि सरळ बॅक टू द बॉलर. पहिल्या चेंडूवरती षटकारने सुरुवात केले. यावेळेस षटकार खेळतोय विनोद पाटीलच्या बॅट मधून षटकार. शॉर्ट ऑफ बाउन्सर यावेळेस पंचाने वाईड दर्शवलेला आहे. अगदी खूपच उंच बाउन्स केला होता आणि त्या चेंडूवरती अतिरिक्त धावेने एक धाव वाढेल. धावसंख्या एकूण येतोय ती 35 धावा धावफलकावरती लागल्या. 3रं षटक प्रगती पथावरती. गोलंदाज करण तोडणकर गोलंदाजी मार्कवरती आपण बघतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्यानंतर दुसरा चेंडू मात्र अतिरिक्त येतोय, वाईड येतोय. 35 धावा धावफलकावरती लागल्या. स्ट्राईक वरती फलंदाज आपण पाहतोय विनोद पाटील, एक षटकार निसे खेळतोय. यावेळेस आडव्या बॅटने मात्र फटका बसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेल सुटतोय मिड विकेटच्या दिशेला. हर्षद त्या ठिकाणी फिल्डिंग करत होता आणि त्याच्या हातातून चेंडू निसटलाय. जीवनदान मिळतोय फलंदाज विनोद पाटीलला. धावसंख्या अर्थात या एका धावेने 36 धावा धावफलकावरती लागल्यात. ते 3रं षटक सुरू आहे. 2 चेंडू या षटकातून संपलेत. आतापर्यंत धावा खर्च केल्यात त्या 8 धावा खर्च करतोय. करण तोडकरचा पुढचा चेंडू, स्वीट हिट. वाह, लाजवाब, अप्रतिम, अचंबित करणारा उत्तुंग षटकार. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाब नवा. भाईजानच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय, कॅश प्राइज आलेला आहे या षटकारासाठी. बघा 500 रुपयाचा कॅश प्राइज. स्वीट हिट केला होता, अत्यंत देखणा फटका आणि 6 धावेने धावसंख्या एकूण वाढतोय ती 42 या धावसंख्येवरती. 3रं षटक प्रगती पथावरती आहे. करणच्या या गोलंदाजीवरती आक्रमक रूप धारण केलेला आहे. ते फलंदाज आपण बघतोय ऋषिकेश जावरेने या ठिकाणी 2 उत्तुंग षटकार आणि 1 चौकारने तो 3 चेंडूवरती 16 धावा जमवतोय.
लेग स्टंपच्या बाहेर पिच केलाय. आणखीन एक करणचा चेंडू खराब येतोय, वाईट येतोय. दुसरा चेंडू वाईट या षटकातून आणि एकरी धावेने धावसंख्या 43 वरती पोहोचले. तिसरे षटक प्रगतीपथावरती. एक बाद 43 धावा धावफलकावरती लागल्या. जेथे या फलंदाज ऋषिकेश जावरे 3 चेंडू नेसी 16 धावसंख्येवरती खेळतोय. पुन्हा एकदा करणचा पुढचा चेंडू. यावेळेस फटका फसलाय. चेंडूच्या खाली स्वतः अर्थात करण होता, मात्र झेल पकडलाय मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाने आणि त्याच वेळेला फलंदाज बाद होतोय. ऋषिकेश जावरे बॅक टू द पॅव्हलियन. दुसरा विकेट गेलाय. या ठिकाणी तुफानी बॅटिंग करत असताना फटका फसला होता आणि ऋषिकेश जावरेची विकेट जातोय. 2 बाद धावसंख्या एकूण आहे ती 43 या धावसंख्येवरती. पुढच्या मॅचसाठी तयार राहा. नाकवा वॉटर स्पोर्ट साखर आणि आंबेपूर SP सुपर प्लेयर्स आंबेपूर या संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आपण तयारीत राहायचं आहे. दोन बाद धावसंख्या आहे ती 43 वरती. तिसरे षटक आणि तिसऱ्या षटकातून 4 चेंडूंचा खेळ संपलाय. त्याच वेळेला विकेट खूप महत्वाचे होते, कारण 2 उत्तुंग षटकार करणच्या या षटकामध्ये आले होते आणि त्याच वेळेला फलंदाज मात्र ऋषिकेश जावरे बाद होऊन परतलाय. 4 चेंडूंचा खेळ संपला. या षटकातून एकूण धावसंख्या आतापर्यंत खर्च केल्या त्याने या ओव्हरमध्ये 15 धावा खर्च केलेल्या आहेत. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या षटकातून. पुन्हा एकदा गोलंदाज करण तोडणकर. आता स्ट्राइक वरती फलंदाज आपण बघतोय तो जयेश सूर्यकर. नवगाव मधून बिलॉंग करणार हा खेळाडू आपण बघतोय. जयेश सूर्यकर डावखुरा फलंदाज आहे आणि त्याच्यासाठी हा चेंडू नंबर 5वा. घोटना टेक आणि तमाशा देख असा स्ट्रोक खेळायचा होता, मात्र बॅट वरती चेंडू येत नाही. शॉर्ट सिरी मिड ऑफ वरती क्षेत्ररक्षक चेंडू फील्ड करतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न नॉन स्ट्राइक वरती, मात्र त्याच वेळेला लेग बायच्या रूपात एक धाव आणखी मिळतोय आणि एका धावेने धावसंख्या एकूण पोहोचते ती 44 धावसंख्येवरती. 2 बाद 44 अशा स्थितीमध्ये बॅटिंग करणारा संघ आपण बघतोय. अंतिम चेंडू करणचा. स्ट्राइक वरती फलंदाज आपण बघतोय यावेळेस असेल विनोद पाटील. आडव्या बॅटने यावेळेला फटका बसलाय. विकेट किपर चेंडू खाली. दुसरा विकेट करण तोडणकरला आणि त्याच वेळेला फलंदाज विनोद पाटील बॅक टू द पॅव्हलियन. बघा, पहिल्या 3 चेंडूवरती जवळजवळ 15 धावा खर्च केल्या होत्या, परंतु त्यानंतर 3 चेंडूवरती 2 विकेट या ठिकाणी करण तोडणकरने घेतल्यात आणि त्याच वेळेला षटक मात्र यावेळेस सुंदर येतोय, कारण खूप महत्वाचे फलंदाज बाद केले त्या षटकामध्ये. 3 षटक पूर्ण, एकूण धावसंख्या 48 वरती 3 बाद 48 अशा स्थितीमध्ये संघ आहे. तीन षटक संपलीत. 2 षटकांचा खेळ यानंतर असणार आहे. धावफलकावरती एकूण 48 धावा लागल्या. 3 बाद 48 या धावसंख्येवरती संघ पोहोचलेला आहे. त्याच वेळेला षटक नंबर 14 प्रगती पदावरती अर्थात प्रेक्षक गॅलरीच्या बाजूने गोलंदाजीसाठी सज्ज असेल गोलंदाज माफ करा, स्कोर मध्ये थोडासा बदल करतोय. स्कोर 44 आहे, लक्षात घ्या. 44 धावा धावफलकावरती लागल्यात. ओमकार पाटील षटक नंबर 14. अत्यंत चांगला चेंडू मिडल केला होता, मात्र फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवलाय. जयेश सूर्यकर त्या ठिकाणी बॅटिंग करतोय, मात्र त्याच वेळेला चेंडू आणखीन एक डॉट जातोय
जे ते धावसंख्या 44 वरती थांबलेले आहेत. 3 षटकं 1 चेंडूचा खेळ संपलेला आपण बघतो या मॅच मधला आणि 44 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा गोलंदाज ओमकार षटक नंबर वैयक्तिक दुसरं. त्याच वेळेला पुन्हा यावेळेस मात्र बॅट वरती चेंडू येत नाही. चेंडू गेला शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेला. धावसंख्या 1 ने या ठिकाणी प्राप्त होईल जयेश सूर्यकरला आणि एका धावेने धावसंख्या एकूण वाढतोय ती 45 वरती. गोलंदाज आपण बघतोय ओमकारचं दुसरं षटक, ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं. धावा खर्च केल्या होत्या 11 आणि दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ संपलाय. एका धावे 1 धाव खर्च करून तो गोलंदाजी करतोय. आता स्ट्राईक वरती फलंदाज आपण जो पाहतोय विराज पाटील, उजव्या हाताचा फलंदाज विराज पाटील स्ट्राईक वरती आहे. गोलंदाज ओमकार पाटील चा तिसरा चेंडू असेल. एकूण धावसंख्या 45 वरती आपण पाहतोय. अत्यंत महत्वाचा मॅच जे ते या टॉप 12 मध्ये जाण्यासाठी हा मॅच असणार आहे. इथे आडव्या बॅटने खेळलाय, चेंडूवरचा फटका फसतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली स्क्वेअर लेग वरती आणि त्याच वेळेला फलंदाज विराज पाटील गोल्डन डक वरती. बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद डीजे मास्टर. क्षितिज पाटील साई ॲपल जरा आमच्याशी संपर्क साधायचा आहे. 4 बाद 45 अशा स्थितीमध्ये सुरुवात जरूर चांगली झाली, मात्र त्यानंतर विकेट वरती विकेट जात आहेत. सलग विकेट गेल्यात आणि त्यामुळे 4 बाद 45 अशा स्थितीमध्ये बॅटिंग करणारा संघ आपण पाहतोय. जिजा अंश 11 हा संघ आपण बघतोय या ठिकाणी अडचणीमध्ये आल्या. 4 विकेट गमावल्यात लागोपाठ आणि त्यामुळे 4 बाद 45 अशा स्थितीमध्ये नवीन फलंदाज येतोय. स्ट्राईक वरती आता असणार आहे प्रकाश हालेकाना, थल संघासाठी बिलॉंग करणारा, थल संघाचा बराच वर्ष कॅप्टनशिप आणि एक हुशार कॅप्टन म्हणून, उत्कृष्ट कॅप्टन म्हणून ज्याची जबाबदारी कित्येक वर्ष ज्यांनी पेलली असा प्रकाश हालेकाना, रायगड पोलीस मध्ये कार्यरत असणारा प्रकाश आता मात्र मैदानात असेल. गोलंदाजी मार्कवरती आपण गोलंदाज ओमकारला पाहतोय. चेंडू नंबर 14 ओमकार पाटीलचा खंबाव काढलाय. या ठिकाणी फलंदाज प्रकाश हालेकाना गोल्डन डक वरती. बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद धन्यवाद डीजे मास्टर. आपल्या सर्व व्हॉलेंटियर्सना विनंती आहे, जरा बाउंड्री लाईन वरती एक फेरी मारा. जे सीमारेषेच्या आतमध्ये बसलेले आहेत, रेलिंगच्या आतमध्ये प्रेक्षक, त्यांना गॅलरीमध्ये बसवायचं आहे. फलंदाज बाद झालाय. या प्रकाश सुद्धा बाधून परततोय. 5वा झटका बसतोय. अर्धा संघ गारद होऊन परतलेला आपण बघतोय. जिजाऊ संघाचा, जिजाऊ अंश 11 या संघाचा 5वा फलंदाज बाद होतोय. धावसंख्या फक्त धावफलकावरती आहे ती 45 वरती आणि लागोपाठच्या 2 चेंडूवरती ओमकार या ठिकाणी फलंदाजांना बाद करतोय. हॅट्रिक वरती आलाय ओमकार पाटील. या चेंडूवरती हॅट्रिक जर प्राप्त केली तर या स्पर्धेतला दुसरा हॅट्रिकचा मानकरी होऊ अर्थात पहिलाच हॅट्रिकचा मानकरी असेल. सलग 2 चेंडूवरती 2 फलंदाजांना बाद केले. 5 बाद 45 अशा स्थितीमध्ये जिजाऊ अंश 11 हा संघ आपण पाहतोय. नवीन फलंदाज येतोय. स्ट्राईक वरती आलाय प्रसाद चौले, माफ करा मनीष आलाय. मनीष नवीन फलंदाज असेल आणि हॅट्रिकचा चेंडू ओमकार पाटीलचा राईट आर्म ओव्हर द विकेट. या चेंडूवरती पुन्हा एकदा चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक ओमकार पाटीलच्या नावावरती. वेल डन. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच. पहिली हॅट्रिक ओमकार पाटीलच्या नावावरती. मी प्रेक्षकांना विनंती करतोय, आपण गॅलरी कक्षामध्ये जाऊन बसायचं आहे. कोणीही आतमध्ये बाउंड्री लाईनच्या आतमध्ये बसू नका. आमचे प्रतिनिधी त्या ठिकाणी आपल्याला तिथून उठवण्यासाठी गेलेले आहेत, तर आपण स्वतः उठायचं आहे तिथून. बरोबर आहे जे संजयजी त्या ठिकाणून सांगतात की
जे रेलिंगच्या समोर बसलेले प्रेक्षक वर्ग आहे त्याने तिथून उठायचं आहे आणि विनंती करतोय आंबेपूर ग्रामपंचायतचे सन्माननीय सदस्य अभय यशवंत पाटील तसेच सुमेध संजय जाधव यांनी व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. नवीन फलंदाज येतोय ओमकार आणि त्याच वेळेला हॅट्रिक. शेवटचा चेंडू ओमकार पाटीलचा. ओमकारला या चेंडूवरती स्क्वेअर कट केलाय. चेंडू सरळ जातोय कव्हर पॉइंट बॉडी लाईनच्या बाहेर. दणदणीत चौकार. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. रायगडाची शान. 49 धावा धावफलकावरती लागल्यात. या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 6 बाद 49 धावा धावफलकावरती लागतात. जिजाऊ अंश 11 या संघाच्या 4 बाद 49 अशा स्थितीमध्ये 6 बाद अर्थात 6 बाद 49 ही धावसंख्या आहे. 4 षटकं संपलेत. अंतिम स्लॉग ओव्हर साठी गोलंदाजी मार्कवरती कोणत्या गोलंदाज आणला जातोय अर्थात करणचं 1 षटक पूर्ण झालेलं आहे. ओमकारने 2 षटकं टाकलेत आणि त्यानंतर आपण बघतोय पहिलं षटक वैभव अंबुकरने टाकलं होतं. त्यामुळे नवीन गोलंदाज आता अंतिम षटकासाठी. थोडं थांबवतो तुम्हाला. आमचे मित्र रॉकी यांना विनंती करतोय. रॉकी आपण कुठे असाल तर जर आपल्या टीमला जॉईन व्हायचं आहे. आपल्या प्रमुख स्वयंसेवकांपैकी एक रॉकी यांना विनंती करतोय जर आपल्या टीमला जॉईन व्हायचं आहे आणि जे बाउंड्री लाईनच्या आतमध्ये बसलेला प्रेक्षक वर्ग आहे त्याला विनंती आहे कुणीही आतमध्ये बसायचं नाहीये. आम्ही मगासपासून अनाउन्समेंट करतोय तरी सुद्धा तुम्ही तिथून बाजूला जात नाहीयेत. कॉमेंट टॉस बॉक्स मध्ये सुद्धा जो प्रेक्षक वर्ग बसलाय त्यालाही विनंती आहे या बाजूला गॅलरी इकडे भरपूर रिकामी आहे. इथे येऊन आपण आसनस्थ व्हायचं आहे. तिथे बसायचं नाहीये. जर तुम्हाला व्हॉलंटिअर्स उठवतात तर तुम्हाला उठायलाच लागेल. या ठिकाणी कॅच प्राइज झालेला आहे. तत्पूर्वी आपण षटकाकडे बोलतोय जिथे आणखीन एक हवेत चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू खाली डीप स्क्वेअर लेगचा आणखीन एक फलंदाज 7वा फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. कॅश प्राइज आलं होतं ओमकार पाटीलला. त्या हॅट्रिक साठी सन्मान्य रितेजी नाईक यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे हॅट्रिक साठी. आणि अजून एक पारितोषिक आले ओमकार लाईट्स यांच्याकडून सुद्धा ओमकार पाटील याच्यासाठी हॅट्रिक साठी 500 रुपयांचं पारितोषिक संजयजी या ठिकाणी आलेलं आहे. 7 बाद धावसंख्या आपण पाहतोय ती 49 वरती लागोपाठचा हा 4था विकेट. जे ते पहिल्या काही चेंडूवरती सामन्यामध्ये खूप धावा आल्या परंतु त्यानंतर सलग विकेट 7 बाद 49 धावा धावफलकावरती लागल्या. त्या जिजाऊ अंश 11 या संघाच्या सुरुवात खूप चांगली केली. त्यानंतर मात्र 3 ओव्हरमध्ये 44 धावा होत्या आणि त्यानंतर आपण बघतोय फक्त 49 धावा या 5व्या षटकामधल्या पहिल्या चेंडूपर्यंत आहेत. 5 चेंडूंचा खेळ या ठिकाणी शिल्लक असेल. नवीन फलंदाज येतोय मैदानामध्ये असेल तो सुमित पाटील. नवीन फलंदाज मैदानात येतोय. स्ट्राईक वरती असणार आहे सुमित पाटील आणि त्याच वेळेला गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज अजय चौलकर. कॅप्टन गोलंदाजी मार्क वरती अंतिम षटक हाताळतोय. दुसरा चेंडू मात्र रनअप मध्ये थोडासा चूक होतोय. स्ट्राईक वरचा फलंदाज आपण पाहतोय पुन्हा एकदा अजय राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस आडव्या बॅटने खेळायचं होता मात्र बॅट वरती चेंडू येत नाही. या शॉर्ट गलीमध्ये चेंडू त्या ठिकाणी दुसऱ्या स्लिप मध्ये चेंडू अडवलाय. त्या दरम्यान तो 1 धाव मात्र येतोय आणि एका धावेने 50 धावा मात्र आता धावफलकावरती लागल्यात. लेग बायच्या रूपात ही धाव आली होती. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. या सत्रामधून अजय गोलंदाजी मार्क वरती संघाचा कॅप्टन आपण बघतोय. प्रतिस्पर्धी संघ यशस्वी बिल्डिंग थेरोंडा या संघाचा अजय कंस्ट्रक्शन अर्थात यशस्वी बिल्डिंग कंस्ट्रक्शन थेरोंडा हा संघ या ठिकाणी फिल्डिंग करतोय आणि त्यांचा अजय जो कॅप्टन आहे तो
गोलंदाजी करतोय. अत्यंत सुंदर चेंडू, शॉर्ट ऑफ बाउन्सर टाकला होता. या चेंडूवरती बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करायचा होता, मात्र चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क येत नाहीये. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातात गेलाय. चेंडू येतोय निर्धाव. या षटकातून 3 चेंडूंचा खेळ संपतोय आतापर्यंत. लेग बायची 1 धाव आले. चौथा चेंडू, या चेंडूवरती उडवलाय सरळ डीप एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर, फ्लॅट अँड फ्युरियस छक्का. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. ही रायगडाची शान, शेका पक्षाचा मान. 56 धावा धावफलकावरती लागल्यात. या षटकातून 2 चेंडू शिल्लक असतील. 5वा चेंडू अजयचा स्लोवर 1 कटर टाकला होता, लेग कटर होता. आडव्या बॅटने चेंडूला केला. क्षेत्ररक्षक लोंगांचा थोडासा मिसफील्ड करतोय आणि त्याचा फायदा उठवताना 2 धावा या ठिकाणी दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केल्यात. धावसंख्या एकूण 58 या धावसंख्येवरती पोहोचले. अंतिम चेंडू या पहिल्या 17 मधला असेल अजय चौलकरचा, अर्थात कॅप्टन अंतिम चेंडू टाकण्यासाठी सज्ज असेल. धावफलकावरती एकूण 58 धावा लागलेल्या आहेत. शेवटचा चेंडू, इथे चांगला फटका, स्क्वेअर कट केलाय, गॅप आहे आणि चेंडू सरळ गोलीच्या रफ्तारने डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, दणदणीत चौकार. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा. थँक्यू व्हेरी मच, थँक्यू व्हेरी मच. 62 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 63 धावांचं आव्हान प्रतिस्पर्धी संघावरती ठेवलंय. मी विनंती करतोय दोन्ही संघाच्या कॅप्टनला, नाकवा वॉटर स्पोर्ट साखर या संघाचा कॅप्टन प्रफुल्ल पाटील आणि SP सुपर प्लेयर्स अंबेपूर संघाचा कॅप्टन सुमित भगत, आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय नाणेफेक करण्यासाठी. लगेच या. SP सुपर प्लेयर्स अंबेपूर संघाचा कर्णधार अर्थात सुमित भगत, सवाई पाटील यांचा संघ आपण पाहतोय. तर दुसरी बाजूला आपण पाहतोय नाखवा वॉटर स्पोर्ट्स साखर संघ अर्थात उल्लेश नाखवा यांचा संघ आपण पाहतोय. प्रफुल्ल पाटील कर्णधार आपण पाहतोय. मी नाणेफेकीचा कौल आपण पाहतोय प्रशांत संसारे सर यांच्या शुभ हस्ते केला जाईल. तरी विनंती करतो की आपण टॉस बॉक्स पाशी यायचं आहे नाणेफेकीसाठी. SP सुपर प्लेयर्स अंबेपूर विरुद्ध नाखवा वॉटर स्पोर्ट्स साखर आपण पाहतोय. या 2 संघादरम्यान लढत मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे. एकीकडे आपण पाहतोय सवाई पाटील यांचा संघ, तर दुसरीकडे आपण पाहतो उल्लेश नाखवा यांचा संघ आपण पाहतोय. दोन्ही संघांसाठी आपण पाहतोय महत्त्वपूर्ण लढत आहे, त्यामुळे जरूर एक चांगला सामना पाहायला मिळेल मैदानामध्ये, यात तीळ मात्र शंका नसणार आहे. सन्माननीय आपण पाहतोय प्रशांत संसारे यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय नाणेफेकीचा कौल केला जाईल टॉस बॉक्सवर, जिथे आपण पाहतोय कर्णधार सुमित भगत आणि प्रफुल्ल पाटील आपण पाहतोय. टेल टॉस जिंकलाय तो अर्थात प्रफुल्ल पाटील अर्थात नाखवा वॉटर स्पोर्ट्स साखर संघाने. काय निर्णय असेल? आम्ही फिल्डिंग करू. पहिले फिल्डिंग घेतलेली आहे अर्थात बॅटिंग करायची आहे. सुमित भगत कितपर्यंत धावा करायच्या असतील, कारण का एक महत्वाचा सामना आपण पाहतोय. आम्ही 40 करण्याचा प्रयत्न करू, 40+ रन बनवण्याचा टार्गेट आहे. तर नक्कीच कितपर्यंत रोखून धरणार अपोजिट संघाला, कारण का अपोजिट संघ तितकाच भक्कम आहे. नाही, त्यांनी 40 बोलले तर 40 ठीक आहे, आम्ही तेवढे चेस करू. थँक्यू. दोन्ही संघांसाठी खूप खूप शुभेच्छा. जाऊया पुन्हा एकदा आपण पाहतोय कोण बॉक्स. आशुतोष, तू जो प्रश्न विचारलास ना त्याच्यावर सुमितचं जे उत्तर आलं त्या उत्तरावर थोडासा मी जर असतो तर मी नक्की त्याला पुढचा प्रश्न विचारला असता, किती ओव्हरमध्ये 40 बनवणार तुम्ही? कारण सुमित आणि पिंट्याने थोडंसं हसी मजाकमध्ये ते इंटरव्ह्यूज पर्यंत आपणा सर्वांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. पण दोघांनाही मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. पिंट्याला सुद्धा शुभेच्छा देतो आणि त्याच वेळेला सुमितला सुद्धा शुभेच्छा देतोय. दोन्ही संघांना विजय महत्त्वाचा असेल, कारण ते एक समजा पराभूत झाले आहेत. मी अनिल भाई चोपडा यांना विनंती करतो की आपण स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे, कारण पुढे आपल्याला सन्मान घ्यायचा आहे. मग आपण दोघं मिळून कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊ.
धन्यवाद संदीप. 63 धावा झाल्यात. 64 धावांचं आव्हान घेऊन सलामीची जोडी मैदानात येतोय. तोपर्यंत पुन्हा एकदा आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये चेंज करतोय. आपल्या समोर ती येतोय वेदांत कंटक यांचा आवाज आपण ऐकतो. एक महत्वाची सूचना मी करू इच्छितोय या व्यासपीठावरून. आज रात्रीच पुढचे 1-2 सामने झाल्यानंतर, कारण आता विनर सामना चालू आहे, यातून आपल्याला स्पर्धेतला 7वा संघ मिळेल, कदाचित 4, 2, 6 8वा संघ मिळेल. सुपर 12 साठी जो क्वालिफाय होईल, 8वा संघ मिळाल्यानंतर आणखीन 2 संघ असतील ते सुद्धा क्वालिफाय होतील. आणि मग आजच रात्री आपण सुपर 12चा लॉट्स टाकू आणि त्याच्यामधून सुपर 12चे जे सामने होणार आहेत, उद्या संध्याकाळी 6:30 वाजल्यापासून सुपर 12चे सामने होतील. सुपर 12चे म्हणतोय, पण एक ग्रुप बाकी असेल आणि एक ग्रुप जो बाकी आहे तो F ग्रुप आहे, ज्याच्यामध्ये पहिला सामना आझाद 11 कुरुळ विरुद्ध अक्षय हॉटेल्स चेंड्रे यांच्यामध्ये सामना आहे आणि तो सामना बरोबर 1 वाजता सुरू होईल. आणि त्याच्यामुळं 12:15 मी तुम्हाला रिपोर्टिंग दिलेलं आहे. 12:30 वाजता नाणेफेकीचा कौल होईल, याची आपण नोंद घ्यायची आहे. आझाद 11 कुरुळ आणि अक्षय हॉटेल चेंड्रे यांच्या संघ मालकांना आम्ही कळवलंय, कॅप्टनला सुद्धा कळवलेलं आहे. तर कोणीही उशिरा उपस्थित राहायचं नाहीये. उद्या थोडं लवकर उद्घाटन होईल स्पर्धेचं आणि त्या दृष्टिकोनातून तब्बल 11 सामने आपल्याला खेळवायचे आहेत उद्याच्या दिवसात. आपण पाहतोय स्पर्धेच्या मुख्य आयोजक या नात्याने अर्थातच सन्माननीय सौ चित्रलेखाताई पाटील, यांच्या माध्यमातून PNP चषक 2024 जेव्हा या मैदानावरती आयोजित केली जात आहे, तेव्हा प्रेक्षकांशी सुद्धा आज संवाद साधला जातोय. आणि प्रेक्षकांशी संवाद साधताना एक महत्त्वाचा घटक हाच आहे की आपण सर्वांनी या सामन्याचा आनंद लुटायचा आहे. पण त्याच वेळेला काही गोष्टी आपण या व्यासपीठावरून सुद्धा सांगितल्या होत्या की तुम्ही कुणीही प्रेक्षक गॅलरीमध्ये स्मोकिंग किंवा ड्रिंकिंग अलाउड नसणार आहे. त्या दृष्टिकोनातून आपण या सर्वांनी याची काळजी घ्यायची आहे. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच संदेश देऊ, तो म्हणजेच सायबर सिक्युरिटीचा सुद्धा, की अलीकडच्या काळात टेक्नॉलॉजिकल ट्रान्सफॉर्मेशनच्या नावाखाली अनेक गोष्टी फ्रॉड पद्धतीने आपण त्याला सामोरे जातोय. एक प्रत्येक अल्टरनेटिव्ह पर्सनच्या मागे असा सायबर फ्रॉड होताना पाहायला मिळतोय. अशा वेळेला त्याच्यापासून सुद्धा आपण कसे दूर राहू आणि किती अवेअर राहू यासाठी प्रयत्न करा. आणि त्या संदर्भातल्या काही ज्या गाईडलाईन्स आहेत, ज्या अर्थातच भारतीय पोलीस सेवेकडून आपल्याला मिळतात, कधी कधी आपल्याला मोबाईलच्या त्या व्हॉट्सअपवरती सुद्धा मिळतात, व्हिडिओज मिळतात किंवा एखादी PDF आपल्याला मिळते, त्या दृष्टिकोनातून सुद्धा माहिती घ्या. सन्माननीय सौ चित्रलेखाताई पाटील त्या ठिकाणी स्वतः जाऊन प्रेक्षकांशी संवाद सुद्धा साधतायत, प्रेक्षकांशी अर्थातच हितगुज करतायत आणि आज स्पर्धेच्या माध्यमातून येथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाला अभिवादन सुद्धा करतायत. वळूया समालोचन कक्षामध्ये, जिथे माझ्या समवेत जोडलेले आहेत माझे साथी समालोचक मित्र वेदांतजी कंटक. थँक्यू सो मच संदीप जगे सर. या ठिकाणी मित्रांनो सामना सुरू होतोय जिजा अंश 11 विपक्ष यशस्वी बिल्डिंग्स अँड कन्स्ट्रक्शन थेरोंडा या 2 संघांच्या दरम्यान. निश्चित रूपानं स्ट्राईक एंडवर अजय चौलकर आहे, ज्यानं मागच्या सामन्यामध्ये पहिल्या षटकात काय केलं होतं हे सर्वांनी पाहिलं. अजय चौलकर बद्दल सांगायचं झालं तर थेरोंडा गावाला बिलॉंग करतो. विजय मार्तंड थेरोंडा संघातून खेळताना दिसतो आणि तोच अजय चौलकर नेहमी जर पाहिलं तर कुठल्या ना कुठल्या संघात आग ओकताना आपल्याला दिसून येतो. नॉन स्ट्राईक एंडवर सिद्धांत पुळेकर आहे, खानाव गावचा खेळाडू आहे, NSC खानाव संघाला बिलॉंग करतो आणि हा देखील एक अप्रतिम खेळाडू आहे. आणि गोलंदाजी मार्कवर अलिबाग एक्सप्रेस ज्याला म्हटलं जातं असा सुमेध पत्रे माऊ 11 एकविरा थर्ड संघासाठी नॉर्मली खेळतो, परंतु आज मात्र जर पाहिलं तर जिजा अंश 11 संघाचा कर्णधार आहे. म्हणजे कॅप्टन वर्सेस कॅप्टनची नॉक या ठिकाणी सुरू झाली. पुन्हा एकदा जपानची बुलेट ट्रेन या ठिकाणी सुटलेली पाहायला मिळते. पहिल्याच चेंडूवर ओहो अजय चौलकरला फसवलं होतं, परंतु प्रॉपर टायमिंग झालं नाही आणि त्यामुळं क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचू शकला नाही. अप्रतिम चेंडू टाकला होता. नक्कीच जर पाहिलं तर डिफेन्स करायचा होता. चेंडू
पडल्यानंतर मिसटाईम झाला, चेंडू हवेत गेला. अजय चौलकरला देखील समजलं नाही, स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. तिथे प्रयत्न झाला परंतु झेल काही शेवटपर्यंत टिपता आला नाही. निश्चितच या चेंडूवर एक धाव आली, एका धावेनिशी धावफलकावर धावा झाल्या, त्यामुळेच 63 धावा आपण चेस करायला उतरलेलो आहोत. आणि असं असताना सुमेध पत्रेच्या 2 ओव्हर तुम्ही घेऊन चाला, म्हणजे सुमेध पत्रेच्या 2 ओव्हर सोडल्यात तर तुम्हाला जास्तीत जास्त धावा या पुढच्या 3 षटकात करायच्या आहेत. समोर सिद्धांत पुळेकर आहे. सिद्धांत पुळेकरनं आतापर्यंत भरपूर क्रिकेट स्पर्धा, भरपूर मैदानं गाजवलेली आहेत आणि तोच सिद्धांत पुळेकर यावेळी मात्र स्लॉग करण्याचा प्रयत्न करतोय. परंतु इथे मात्र जर पाहिलं तर अप्रतिम चेंडू टाकला होता, तो म्हणजेच सुमेध पत्रेच्या माध्यमातून. अगदी तेज तर्रार चेंडू होता, अगदी वेगात टाकलेला चेंडू होता. भन्नाट वेग या चेंडूवर पाहायला मिळाला आणि हा चेंडू आलाय निर्धाव. सिद्धांत पुळेकर पुन्हा एकदा ऑन द मार्क. सुमेध पत्रे राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय पंचांच्या डाव्या बाजूनं. आणि असं असताना पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सिद्धांतसाठी सुमेध पत्रे आलाय. हा फटका मारण्याचा प्रयत्न झाला, प्रयत्नात यश आलं. विनोदनं झेल सोडला, चेंडू गेला वाईडिश लॉंग ऑन, सीमारेषा पार. कमॉन डीजे. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. थँक्यू सो मच डीजे. बघा काय गाण्याचे बोल आहेत. जरी गाव छोटा तरी गाव तरी घाव मोठा. इथं हा मोठा घाव असेल कारण सिद्धांत पुळेकरचा कॅच इथे ड्रॉप झाला म्हणू शकतो आपण, किंवा हाताला लागला नाही. परंतु प्रयत्न केला असता तर हा झेल मिळू शकला असता. खऱ्या अर्थानं छोट्याशा खानाव गावातून बिलॉंग करतो, परंतु नाव मात्र आता मोठं झालेलं पाहायला मिळतंय. असं असताना पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सुमेध सज्ज. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका सिद्धांत पुळेकरच्या माध्यमातून. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे मास्टर. पण आज सगळ्यात जास्त खुशी किंवा आनंदी कोण आहेत? प्रेक्षक गॅलरी क्रमांक 3. जे गॅलरी क्रमांक 3 मध्ये बसलेले आहेत ते सगळ्यात जास्त आनंदी आहेत. बघायचे, बोला गणपती बाप्पा. आवाज 3 मधूनच आला की नाही? आता 6 मधून येतोय का बघूया. गणपती बाप्पा. आवाज सगळीकडून येतोय. मग एकदा मला अजून परत एकदा बोलावं लागेल, गणपती बाप्पा. सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं रंगतता भरले आणि अशा वेळेला सगळे प्रेक्षक म्हणतात आम्ही काही झोपणार नाही आहोत, मॅचचा आनंद लुटणार आहोत. आणि खऱ्या अर्थानं आज जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण साजरी करतोय तेव्हा एकदा जरूर बोलावं लागेल, छत्रपती शिवाजी महाराज की. क्या बात है. या पद्धतीने हा उत्साह, आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आणि त्याच वेळेला मनामध्ये जो ठासून भरलेला आहे ना, अशा पद्धतीने आज इथे एनर्जी पाहायला मिळते. आणि ती एनर्जी मला वाटतं वेदांत आता या क्रिकेटपटूंच्या शरीरामध्ये सुद्धा आलेली असेल. नक्कीच सर. तत्पूर्वी पुढचा चेंडू पाहूया. या ठिकाणी चांगला चेंडू होता, निश्चितच मिड ऑन रिजनला अडवला गेला. आणि सर आपण हा सामना बघितला का कुठेतरी ऑस्ट्रेलियामध्ये आल्यासारखं वाटतंय, कारण ऑस्ट्रेलियन पब्लिक कसं असतं ते आपण सगळ्यांनी पाहिलं. कारण जर पाहिलं तर बॉर्डर गावस्कर ट्रॉफी असो, 2015चा वर्ल्ड कप असो, स्लेजिंगमध्ये म्हणजे ज्यांना म्हटलं जातं स्लेजिंगसाठी फक्त स्टीव्ह स्मिथच नाही तर अख्खं ऑस्ट्रेलियाचं क्राऊड स्लेजिंग करायचा. आणि त्यात जर ऑस्ट्रेलियासोबत जर मॅच असेल आणि ती मेलबर्नच्या मैदानावर असेल तर मात्र विचारूच नका. इथे मात्र सिद्धांत पुळेकरनं काय केलंय तर सुमेध पत्रेची स्लेजिंग केलेली पाहायला मिळते. अलिबाग तालुक्यातील सर्वात वेगवान गोलंदाजावर आक्रमण चढवलंय. कमॉन डीजे. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. थँक्यू डीजे. पहिल्या षटकात वैभव आंबुकरनं देखील 17 धावा खर्च केल्या होत्या. पहिल्या षटकात सुमेध पत्रेनं देखील 17 धावा खर्च केल्यात. आणि खऱ्या अर्थानं यशस्वीच्या टेबलवर सर जेव्हा आपण ऑक्शन झालं तेव्हा यशस्वी टेबलवर मी होतो, तिथे सिद्धांत पुळेकरचं नाव आलं. सिद्धांत पुळेकरचं नाव आल्यानंतर प्रत्येकानं विचार केला, एकमेकांच्या तोंडाकडे पाहिलं, पण तिथं चाणाक्ष होता अजय चौलकर. हालूच त्यानं ऑक्शन बॅट वरती केली, 500 पॉईंटमध्ये घेतला.
त्याला माहिती होतं ओपनिंगला येईल आणि आपलं काम करून जाईल. आज कोणावर मारा केलाय तर समोरच्या संघाच्या प्रतिस्पर्ध्यावर मारा केलाय, समोरच्या संघाच्या कर्णधारावर मारा केलाय. म्हणजे बघा सिद्धांत पुळेकरचं काय आहे, मारायचा तर वजीर मारायचा, प्याद्यांशी आपलं काम नाही. आणि त्या प्रकारचा खेळ या ठिकाणी सिद्धांत पुळेकरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. मित्रांनो असं म्हटलं जातं हिरवळ आहे, लक्षात घ्या हिरवळ आहे तोवर फुलून घ्यायचं, नंतर जन्माचा पाचोळा हा ठरलेलाच असतो. सिद्धांत पुळेकरची आज हिरवळ आहे, तो आज फुलून घेतोय कारण त्याला माहिती आहे फॉर्म आपला असेल नसेल परंतु ज्यावेळी संधी मिळते त्यावेळी मात्र त्या संधीचं सोनं करायचं. अजय चौलकरनं त्याला आपल्या संघामध्ये दाखल करून घेतला, त्याच्यावर विश्वास ठेवला, विश्वासानं सलामीला आणला आणि सलामीला आल्यानंतर सिद्धांत पुळेकरनं सुमेध पत्रेवर आक्रमण केलेलं पाहायला मिळालं. म्हणजे एक अप्रतिम क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळालं, ते म्हणजेच सिद्धांतच्या माध्यमातून. इथे मात्र पहिलं षटक संपलं, 17 धावा धावफलकावर सिद्धांत पुळेकरची आक्रमक खेळी पाहायला मिळाली. आता मात्र 24 चेंडू 46 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक घेऊन आलेला गोलंदाज मनीष म्हात्रे. मनीष म्हात्रेनं मागच्या सामन्यामध्ये काय केलं होतं, जे अजय चौलकरनं केलं होतं तेच मनीषनं केलं होतं. फक्त अजयनं देखील बॅटिंगमध्येच केलं, मनीषनं देखील बॅटिंगमध्येच केलं, परंतु आता मनीषला गोलंदाजीमध्ये आपलं प्रभुत्व दाखवावं लागेल. असं असताना जिंकण्यासाठी 24 चेंडू 46 धावांची गरज आहे. अजय चौलकर ऑन स्ट्राईक आहे, गोलंदाजी मार्कवर मनीष म्हात्रे आहे. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन मनीष म्हात्रे सज्ज होईल. पहिलाच चेंडू अजय चौलकरच्या बॅट मधून चेंडू जाईल स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार. कम ऑन डीजे. आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झुमलो झुमलो. आया है राजा फटका आलाय काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये, 1 धाव धावून पूर्ण केली. आपण प्रत्येक गॅलरीचा विचार केला तर प्रत्येक गॅलरी वेगवेगळं क्राऊड दर्शवते. गॅलरी क्रमांक 6 भारतीय क्राऊड सारखा आहे, त्यांना सांगितलं तर ते ओरडतात. गॅलरी क्रमांक 5 जे आहे तो इंग्लिश क्राऊड आहे, इंग्लंडचा क्राऊड आहे, जे फक्त टाळ्या वाजवून संबोधित करतायत. गॅलरी क्रमांक 4चा विचार केला तर आपण आफ्रिकेमध्ये आलो, दक्षिण आफ्रिकेतलं जसं क्राऊड असतं अगदी शांत क्राऊड ते देखील पाहतो. 3 मात्र ऑस्ट्रेलियामध्ये गेल्याचा फील येतोय. गॅलरी क्रमांक 3 मधून बघा प्रत्येक चेंडूवर, हा मात्र अप्रतिम चेंडू होता. इथे मात्र या चेंडूवर मनीषनं कमबॅक केलेलं पाहायला मिळालं. परंतु गॅलरी क्रमांक 3 मध्ये गेल्यानंतर असं वाटतं कुठेतरी ऑस्ट्रेलियन क्राऊड त्या ठिकाणी बसलंय. मग 2 आणि 1चा विचार केला, मग झिम्बाब्वे, कॅनडा, केनिया अशा प्रकारचं क्राऊड आहे, कारण त्यांना खेळाशी मतलब नाही, ते खेळ फक्त एन्जॉय करताना दिसत आहेत. तर अशा प्रकारचा मित्रांनो हा क्रिकेट आहे, अशा प्रकारचं हे PNP चषक आहे आणि त्या PNP चषकाचा हा थरार पाहायला मिळतोय. धावफलकावर धावा झाल्या 24, 3 चेंडू दुसऱ्या षटकातले झालेले आहेत. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सिद्धांत पुळेकरचा आणखी एक अप्रतिम फटका. मित्रांनो हे नाव लक्षात ठेवा, सिद्धांत पुळेकर, रिमेंबर द नेम. अप्रतिम फटका सिद्धांतच्या बॅट मधून अगदी शफल झाला आणि फ्लिक केलाय. कम ऑन डीजे. कशा प्रकारचा खेळ केलाय, अप्रतिम क्रिकेट या ठिकाणी खेळलंय. पुढचा चेंडू अप्रतिम फटका, आणखी एक सुंदर सिद्धांत पुळेकरच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा षटकार लागतोय. कम ऑन डीजे. गुरुजी हॅट्रिक होणार का पुन्हा एकदा? भरपूर झाल्यात, आणखी एक होणार का? ओ हो 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 हो, इथे मात्र काय झालं बघा. संदीप सर मगाशी देखील म्हटलं, विंदा करंदीकर काय म्हणतात, तुम्ही तरी करणार काय, आम्ही तरी करणार काय. त्याच खड्ड्यामध्ये पुन्हा पुन्हा तोच पाय. या ठिकाणी दुसऱ्यांदा तो पाय पडलाय. म्हणजे काय म्हणणं असतं त्यांचं की जितकी डोकी तितकी मते, जितकी शीते तितकी भूते. कोणी जहाल, कोणी मवाल, कोणी कठोर, कोणी लाल. आणि नंतर पुढं काय म्हणतात की सब घोडे 12%. मग असं असताना
या ठिकाणी जर पाहिलं तर तेच झालंय. सब घोडे 12%. किती झेल सुटल्यात आतापर्यंत दरणे गुरुजी? या मॅचलाच 3 झेल सुटल्यात आणि ओव्हरऑल किती सुटल्यात? 46 झेल सुटल्यात. म्हणजे आझाद मैदान हे कुरुळचं मैदान. तुम्ही उलटे पडा, तुम्ही लोळा, तुम्ही झोपा, इथून झेल सुटत नाही मित्रांनो. आणि अशा वेळी 46 झेल सुटलेले आहेत. परंतु असं असताना सिद्धांत पुळेकरला 2दा जीवनदान मिळालंय. म्हणजे जळणाऱ्याचं पाणी देखील जळतं आणि ज्याचं जळत नाही त्याचं तेल देखील जळत नाही. या सिद्धांत पुळेकरचं पाणी जळतंय. 500 पॉईंटमध्ये फक्त घेतला होता, तेवढा प्रेशर नसणार आहे. परंतु जेव्हा संधी मिळेल तेव्हा त्या संधीचं सोनं कसं करायचं सिद्धांत पुळेकरनं दाखवून दिलंय. अप्रतिम क्रिकेट या ठिकाणी खेळलेला सिद्धांत पुळेकरनं पाहायला मिळालाय. म्हणजे आज जर पाहिलं तर सिद्धांत पुळेकर खऱ्या अर्थानं आपला खेळ, आपला क्लास, आपलं कॅलिबर दाखवताना इथे पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कोण येणार? स्वतः कर्णधार सुमेध पत्रे. 18 चेंडू 27 धावांची गरज. ठरवलं तर सुमेध पत्रे इथून देखील सामना फिरवण्याची क्षमता ठेवतो. पण फलंदाज कोण आहे? अजय चौलकर. संदीप सर मगाशी पुन्हा एकदा आपण म्हटलं थेंबे थेंबे तळे साचे. अजय चौलकर थेंबानं तळ साचवत नाही. अजय चौलकर तळ्यात डायरेक्ट टँकर ओततो, हे देखील खरं आहे. आणि त्याच्यामुळं या ठिकाणी अजय चौलकर सिंगल डबलवर विश्वास ठेवणारा खेळाडू नाही आहे. मोठे फटके मारून लवकरात लवकर सामना कसा कव्हर करायचा हे अजयला माहिती आहे. बघा पुन्हा एकदा झेल सुटलाय ना. पुन्हा एकदा गुरुजी तोच पाय. म्हणजे खऱ्या अर्थानं एखाद्याचे वाईट दिवस येतात, एखाद्याला म्हणतो आपण काय झालं. बघा आपण स्क्रीनवर पाहू शकतो एक अप्रतिम डान्स पाहायला मिळालाय. म्हणजे PNP चषकाच्या माध्यमातून काय काय नवीन नवीन पाहायला मिळतंय. बघितलं आपण पब्लिकचा काय तो आवाज आहे. आता जर पाहिलं तर गॅलरीमध्ये बसायला जागा नाही आहे, एवढं पब्लिक या ठिकाणी जमा झालंय. आणि तिथे अजय चौलकर आणि सिद्धांत पुळेकरची ही फलंदाजी. 9 चेंडू 28 धावांवर नाबाद खेळतोय सिद्धांत. पुढचा चेंडू घेऊन सुमेध सज्ज. इथे मात्र अप्रतिम फटका, शॉट अंपुल, चेंडू जातोय डीप मिड विकेट, सीमा रेषा पार. अजय चौलकर ब्रँडेड षटकार. कमांड इज दे. गुरुजी सूत्र कसं झालंय? कॅच छोडो 6 खाओ. आणि तेच असं या ठिकाणी पाहायला मिळतंय. अजय चौलकर अप्रतिम फटकेबाजी करतोय. सिद्धांतचा झेल सुटला, सिद्धांतनं मारला. अजयचा सुटला, अजयने मारलाय. या ठिकाणी हलक्या हातानं आता मात्र खेळून काढलाय. अजयनं दाखवून दिलंय सिंगलवर विश्वास ठेवणारा मी देखील आहे. आणि ते या ठिकाणी अजयनं केलेलं पाहायला मिळालं. धावसंख्येत 1 वाढ. धावसंख्या झाली 43. 3 चेंडू फेकले गेलेत. अजूनही 15 चेंडू 20 धावांची गरज. ठरवलं तर सिद्धांत पुळेकर सामना हा पुढच्या षटकामध्ये देखील संपवू शकतो. परंतु आता मात्र गोलंदाजी पुन्हा एकदा सुमेध पत्रेच्या हातात आहे. सुमेध पत्रे थोडासा महागडा साबित ठरलाय. 9 चेंडू फेकलेत. विकेट कुणालाच मिळालेला नाहीये. 24 धावा खर्च केल्यात. परंतु असं असताना आता मात्र सुमेध पत्रे कशा प्रकारची गोलंदाजी करणार, कशा प्रकारे सिद्धांत पुळेकर त्याला पुन्हा एकदा प्रत्युत्तर देणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. निश्चित रूपानं या ठिकाणी सुमेध पत्रे, सिद्धांत पुळेकर आणि अजय चौलकर यांच्या अराउंड आतापर्यंतचा हा खेळ झालाय. मध्ये मंदार म्हात्रे आला होता, परंतु त्याच्यावर पण बेरहमीने मारा केला आणि निश्चित रूपानं धावसंख्येला वाढवलं. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सुमेध सज्ज होईल. यावेळी अप्रतिम चेंडू. मी म्हंटल होतं जळणाऱ्याचं पाणीही जळतं आणि ज्याचं जळत नाही त्याचं तेलही जळत नाही. यशस्वी संघाचं आज पाणी देखील जळताना दिसतंय. कम ऑन डीजे. या ठिकाणी धावफलकावर 47 धावा. बॅटची एज आली होती. सिद्धांतच्या खात्यामध्ये 32 आहेत. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल सुमेध पत्रे. अगदी खोलवर टप्प्याचा हा चेंडू. या चेंडूवर 1 धाव आली. एका धावेनिशी धावफलकावर धावसंख्या आली ती म्हणजेच 48. दरणे गुरुजी आज थेरोंडा गावामध्ये जल्लोष असेल, कारण थेरोंडा गावातले दरणे गुरुजी देखील आपल्या बाजूला बसलेले आहेत. परंतु खऱ्या अर्थानं आजपर्यंत NSC खानाव संघ म्हटलं की पहिलं नाव यायचं आकाश गोंधलीचं, म्हणजे गुड्ड्याचं, ज्यानं मागच्या सामन्यामध्ये अप्रतिम क्रिकेट सादर केलं. आज जर पाहिलं तर गुड्ड्या नाही तर गुड्डू चांगला खेळलाय. गुड्डू कोण तर सिद्धांत पुळेकर. आणि त्या प्रकारची खेळी या ठिकाणी पाहायला देखील मिळाले. अजय चौलकरचं काय, रोज उठो छक्के मारो सो जाओ, या प्रकारची परिस्थिती अजय चौलकरची आहे. अंतिम चेंडू घेऊन सुमेध सज्ज होईल. सामना करेल अजय चौलकर.
इथे मात्र हलक्या हातानं चेंडूला खेळून काढलं. या चेंडूवर एक धाव आली. एका धावेनिशी दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघा. पुन्हा एकदा मिसफिल्ड पाहायला मिळाली. चुका 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 होतात त्या किती होतात मित्रांनो. चूक करा, चूक सुधारा, परंतु एकच चूक वारंवार करू नका. आजपर्यंत ऑस्ट्रेलियन संघ 6 वेळा वर्ल्ड कप का जिंकला याचं एकंदरीत तुम्ही उदाहरण पाहिलं तर त्यांचं क्षेत्ररक्षण. भारतानं 2011चा वर्ल्ड कप का जिंकला? पाणी न्यायचंय मैदानात. भारतानं 2011चा वर्ल्ड कप का जिंकला तर MS धोनीनं विश्वास ठेवला होता आपल्या क्षेत्ररक्षकांवर. आणि खऱ्या अर्थानं एक क्षेत्ररक्षक म्हणजे गोलंदाज तुमच्या धावा रोखू शकतो, फलंदाज तुम्हाला धावा करून देऊ शकतो, पण एक क्षेत्ररक्षक एक चांगला झेल जर टिपतोय तर सामना फिरवू शकतो. जो सिद्धांत पुळेकर 11 चेंडू 33 धावांवर नाबाद खेळतोय त्याचा शून्यावर झेल उडाला होता आणि त्या सिद्धांत पुळेकरनं त्याच्यानंतर मागं वळून पाहिलेलं नाहीये. धावफलकावर वेदांत 1 मिनिट फक्त तुम्हाला थांबवतो. व्यासपीठावरती ग्रुप ग्रामपंचायत नागावचे परेशजी ठाकूर उपस्थित आहेत. त्यांचा या ठिकाणी यथोचित मानसन्मान केला जाईल. मी चित्रलेखाताई यांना विनंती करतो की आपण परेश ठाकूर यांना सन्मानित करायचं आहे. आणि पुन्हा एकदा वळतोय वेदांत कंटक यांच्याकडे. चला 12 चेंडू 13 धावांची गरज आहे. म्हणजे आव्हान आता सोपं झालंय. सोपं म्हणता येणार नाही परंतु सोपं करून ठेवलंय. कारण 50 धावांची पहिल्यांदा तर पार्टनरशिप झाले दोघांमध्ये. एकदा जोरदार टाळ्या वाजवा अजय आणि सिद्धांतसाठी. PNP चषकाच्या माध्यमातून वेगवेगळे रेकॉर्ड्स पाहायला मिळत आहेत. भूषण झावरेचं पहिलं मेडन ओव्हर पाहायला मिळाली. ओमकार पाटीलची विकेट हॅट्रिक पाहायला मिळाली. षटकारांची हॅट्रिक भरपूर जणांनी केली. हुसेन टाकेची काल 50 पाहायला मिळाली निश्चित रूपानं. आणि इथे आता आणखी एक 50 पार्टनरशिप पाहायला मिळाली कारण काल देखील 50 पार्टनरशिप झाल्या होत्या, आज देखील होत आहेत. 63ची हायेस्ट पार्टनरशिप आहे अक्षय आणि सूरजची. नक्कीच पुढचा चेंडू या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर जयेश सुरेकर आलाय. मी मगाशी देखील चित्रलेखाताईंना सांगितलं होतं की जयेश सुरेकर झाला, मंथन डाकी झाला, यश म्हात्रे झाला, राज धारवे झाला, यश जंगली झाला, त्यानंतर निनाद झाला, त्याच्यानंतर जर पाहिलं तर मयूर पाटील झाला. कित्येक खेळाडू आहेत. PNP कॉलेजचे खेळाडू आहेत. ते PNP कॉलेजमध्ये शिकणारे हे विद्यार्थी आहेत. या चेंडूवर एक धाव धावून पूर्ण केले आणि एका धावेच्या साहाय्यानं धावफलकावर धावा झाल्यात त्या म्हणजेच 51. 10 चेंडू आणि 12 धावांची गरज. पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक अजय चौलकर येतोय. अप्रतिम क्रिकेट सिद्धांत पुळेकरच्या माध्यमातून पाहायला मिळालंय, ज्यानं खऱ्या अर्थानं आज मैदान गाजवलं म्हणता येईल. मागच्या सामन्यात अजय होता तर या सामन्यात सिद्धांत आहे. निश्चितच पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा जयेश सुरेकर येईल. जयेश सुरेकरकडे देखील चांगली ॲबिलिटी आहे कारण मी स्वतः जयेश सुरेकरचे चेंडू कसे वळतात हे प्रत्यक्षिक पाहिलं होतं, अगदी जवळून पाहिलं होतं. अगदी पडल्यानंतर चेंडू कधी बाहेर निघतो, कधी आतमध्ये येतो. आता मात्र ती कला दाखवावी लागेल कारण 12 चेंडू 13 धावा डिफेंडेबल सुद्धा आहेत. नक्कीच हा देखील एक चांगला चेंडू. इथे मात्र या चेंडूवर निर्धावचा टॅग लागतोय. आता 9 चेंडू आणि 12 धावांची गरज. म्हणजे गुरुजी सामन्यात अजूनही काहीही होऊ शकतं. अजय चौलकरला माहिती आहे 9 चेंडू 12 धावांची गरज आहे. मी 2 षटकार मारेन, सामना संपवून टाकीन. पण अजय तेवढं सोपं नाही आहे हे. इथे मात्र आता थोडासा शक्तीपेक्षा युक्ती मोठी असं म्हणतात आणि ते युक्तीचा देखील वापर करावा लागेल. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका. अजय चौलकरचा फटका फसलाय आणि लॉंग ऑफच्या जाळ्यामध्ये अजय चौलकर अडकलाय. एका वेळी वाटलं होतं सेंडू सीमा पार जाईल परंतु होऊ शकला नाही. अजय चौलकर बॅक टू द पॅव्हिलियन. कशा प्रकारे डान्स केला जातोय, कशा प्रकारे सेलिब्रेशन केला जात आहे, कोण आहे ते विचारू नका. सेलिब्रेशन मात्र आनंद घ्या मित्रांनो. अजय चौलकरचं सूत्र काय होतं? खाईन तर तुपाशी नाहीतर राहीन उपाशी. बाद होऊन तंबूत परतलाय पण षटकार मारायचा प्रयत्न केलाय. आता मात्र या ठिकाणी नवीन येणारा फलंदाज यस इट इज राहुल पेडणेकर.
राहुल पेडणेकर बद्दल सांगायचं झालं तर संगम गावातून बिलॉंग करतो. संगम म्हणजे कुठलं गाव तर आमचं PNP कॉलेज आहे. PNP कॉलेजच्या पुढं जर गेलो थोडं तर आपलं रॅडिसन हॉटेल आहे आणि रॅडिसनच्या बाजूला एक छोटंसं गाव आहे जिथं क्रीडा संकुल देखील आहे, ते संगम गाव. परंतु गावदेवी गोंधळपाडा या संघातून खेळताना दिसतो राहुल पेडणेकर. तोच राहुल पेडणेकर या ठिकाणी आता फलंदाजीला आलाय. निश्चित रूपानं आपण स्क्रीनवर देखील पाहू शकता अगदी NSC खानावचे सपोर्टर्स देखील त्या ठिकाणी आहेत, जे सिद्धांत पुळेकर सारख्या खेळाडूला सपोर्ट करायसाठी आलेले आहेत. आणि आपण असं म्हणतो जेव्हा लीग फॉर्मॅटचं क्रिकेट होतं तेव्हा आपल्या गावातून जर एखादा खेळाडू तिथे खेळत असेल तर त्याच्यासाठी अख्खा गाव त्याच्या सपोर्टला येतो. निश्चित रूपानं यशस्वी संघासाठी भरपूर सपोर्टर आले असतील, भरपूर संघासाठी सपोर्टर आले असतील. 4 चेंडू आणि 1 धाव खर्च केली जयेश सुरेकरनं. पुढचा चेंडू घेऊन जयेश सुरेकर सज्ज राहुल पेडणेकर साठी. यावेळी आणखी एक निर्धाव चेंडू. बघा राहुलनं देखील तेच सूत्र वापरलंय. मी गॅरंटीने सांगतो सिद्धांत जर असता तर त्यानं सिंगल डबलवर गेम चालवला असता. राहुल पेडणेकर अजय चौलकरनं इथं मात्र फक्त मोठे फटक्यांवर विश्वास ठेवलाय. 7 चेंडू 12 धावांची गरज. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज. हा देखील फटका फसलाय. झेल खाली ऋषिकेश झावरे आणि ऋषिकेश झावरे अशा झेल सोडत नाही. इथे मात्र अवघी 1 धाव आणि 2 गडी बाद केलेत जयेश सुरेकरनं. अप्रतिम क्रिकेट. आता कुठल्या गॅलरीतून आवाज येतोय? गॅलरी क्रमांक 6 मधून. 3 मधले प्रेक्षक काय झालं? होणार अजूनही होणार. ते म्हणतात थांबा, सामना अजून संपलेला नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही आहे. या ठिकाणी सिद्धांत पुळेकर जोपर्यंत आहे तोपर्यंत सगळं काही शक्य आहे असं ते म्हणतायत. परंतु मित्रांनो कमबॅक काय असतं ते जयेश सुरेकर षटक घेऊन आला होता. 4थं षटक अवघं 1 धावेचं ठरलं आणि त्याच्यामध्ये अजय चौलकर आणि राहुल पेडणेकर हे 2 फलंदाज बाद देखील केले. 4 षटकं झाली, 51 धावा धावफलकावर आल्या. जिंकण्यासाठी आता 6 चेंडू 12 धावांची गरज. नॉर्मली आपण गावामध्ये जेव्हा प्रॅक्टिसला जातो तेव्हा 6 बॉल 12 हा हिशोब असतो आणि त्या हिशोबानेच आपण प्रॅक्टिस करतो. एक गोष्ट आहे ना वेदांत, कौतुक करावं लागेल जिजा अंश 11 संघाच्या कर्णधाराचं सुद्धा, की 4थ्या षटकामध्ये त्याने अशा गोलंदाजाला सामोरं जयेशला आणलं. त्याचं कारण होतं की लेफ्ट हँडेड बॅट्समन होता. एक इंटरनॅशनल क्रिकेट असो किंवा टेनिस क्रिकेट असो, तुम्हाला लेफ्ट हँडेड वर्सेस लेफ्ट हँडेड बॉलर जर समोर आला तर मग ते बॅटल थोडं इंटरेस्टिंग होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं की लेफ्ट हँडेड बॅट्समन तिथे चुकतात, हा स्ट्रॅटेजिकली एक चांगला निर्णय होता तो जिजा अंश 11 संघाच्या कर्णधाराचा, की जयेशच्या हातामध्ये चेंडू सोपवला, अजय बाद झाला आणि अजय नंतर सुद्धा दुसरा डावकुराच फलंदाज मैदानात आला. आणि जेव्हा डावकुरा फलंदाज मैदानामध्ये आला त्यावेळेला जयेशला माहिती होतं की आपलं काम सोपं आहे, आता फक्त यांना बीट करायचं आहे. आणि म्हणून त्याने एकाच षटकामध्ये 2 चांगल्या फलंदाजांना बाद केलं. दोन्ही डावखुरे होते आणि 1च धाव दिले. त्याच्यामुळे हा सामना आता त्यांच्या बाजूने झुकू शकतो. हे सुमेधने कॅप्टन ॲज अ लीडिंग फ्रंट जे म्हणतो ना आपण, त्याच्यासोबत त्याचे काही टॅक्टिकली जे काही चांगले निर्णय असतात. आणि म्हणूनच स्थळ संघाला रिप्रेझेंट करताना इतकी वर्ष तो आज मैदानामध्ये अनेक वेळेला अनेक मैदानात फायनल कशा जिंकाव्या याचं उत्तम उदाहरण दाखवतो. अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सुद्धा त्रिश्राव्या वर्सोली संघाचा कर्णधार सुमेध होता आणि आज सुद्धा जिजा अंश 11 संघाचा कर्णधार या नात्याने तो चांगली कामगिरी करतोय. पण वाईट आलाय, समीकरण बदललंय. वेदांत कंटककडे जाऊन ऐकूया समीकरण काय. 6 चेंडू 11 धावांची गरज आहे. सोपं समीकरण आहे आणि खऱ्या अर्थानं सर आपण सांगितलं कारण कॅप्टनचं डोकं देखील तेवढंच महत्वाचं आहे. आणि असं म्हणतात की जगामध्ये फक्त 4% लोक आहेत जे डाव्या हातानं आपलं काम करतात किंवा डाव्या हाताचा वापर करतात आणि म्हणूनच ते नेहमी उजव्या हाताच्या खेळाडूंवर प्रभावी ठरतात किंवा जर पाहिलं तर उजवे ठरतात. असं असताना या ठिकाणी खरं आहे की खोटं आहे मला माहित नाही आहे, पण मी ऐकलं होतं. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका आला 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 आणि फसलाय जयेश सुरेकर. आज जर पाहिलं तर यशस्वी थेरोंडा संघाच्या मध्ये आणि विजयाच्या मध्ये जर कोण उभा असेल तर तो जयेश सुरेकर आहे. खोटं नाही आहे. अप्रतिम क्रिकेट या ठिकाणी. कमॉन डीजे. अप्रतिम डान्स या ठिकाणी पाहायला मिळतोय. फक्त कोण आहे विचारू नका, डान्स अप्रतिम आहे.
म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये मनोरंजन आहे. आज त्या मनोरंजनात्मक क्रिकेट पाहायला मिळतंय, तसा डान्स पाहायला मिळतोय. नवीन फलंदाजी मार्कवर आलाय करण तोडणकर देखील अजय चौलकरनं ऑक्शन टेबलवर भरपूर विश्वास दाखवला होता आणि असं असताना तोच करण तोडणकर या ठिकाणी पुन्हा एकदा आलाय. समीकरण बदललंय. 5 चेंडू 11 धावांची गरज, जी गरज 12 चेंडू 13 धावांची होती ती आता 5 चेंडू आणि 11 धावांवर आलेली आहे. म्हणजे काय झालंय गुरुजी बघा, 14 फेब्रुवारीपर्यंत दिवस कसे होते, त्याच्यानंतर दिवस बदलले. म्हणजे तिच्या नकारानं काटेरी सुया काळजाचे भाग झाले. तिने फिरवली पाठ देखील पराभवाचे डाग झाले. म्हणजे तिनं पाठ फिरवली, धावांना पाठ फिरवली, परंतु पुढचा शब्द काय आहे तर काळजाच्या ठोक्यांसंगे आता माझे सख्य नाही, कारण जगण्याचे सारे एल्गार लयात आले. सावधान दुःखांनो, सुख माझे वयात आले. या ठिकाणी सुख वयात आलंय. कोणाचं आलंय तर जिजा अंश 11 संघाचं आलंय. 12 चेंडू 13 धावांपर्यंत जेव्हा सामना होता तेव्हा सर्वांनी घरचा रस्ता देखील पकडला असेल, परंतु असं असताना जयेश सुरेकर म्हटला थांबा, हम अभी बाकी है, पिक्चर अभी बाकी है, या ठिकाणी दाखवलंय. आता मात्र जिंकण्यासाठी 5 चेंडू 11 धावांची गरज. इथे मात्र आता करण तोडणकर आलाय. करण तोडणकरला देखील मोठा प्रतिभावान खेळाडू म्हणून ओळखलं जातं. मागच्या इनिंग मध्ये देखील ओमकार चमकला होता. या इनिंग मध्ये ओमकार काय करणार? रिव्हर्स अटेम्प्ट केलाय मित्रांनो. रिव्हर्सचा फटका लागला तर आबाद, नाही तर बर्बाद, असा फटका आहे. इथे मात्र कोण बर्बाद झालंय? बाईच्या स्वरूपात धाव आली का सर? लीगल चेंडू आहे सर. सर चेंडू लीगल आहे का? बघा पंचांचा बाईचा तर निर्णय आलाय. 1 धाव तर कमीत कमी मिळेलच. बरं सर, चेंडू कसा आहे? वाईड आहे का? वाईड नाही आहे चेंडू. बाईच्या स्वरूपात 1 धाव आली. म्हणजे परत समीकरण बदललं. आता 4 चेंडू 10 धावांची गरज. म्हणजे काय क्रिकेट आहे दरने गुरुजी? 1 डाव तुझा तर दुसरा डाव माझा. आपण म्हणतो सरडा रंग बदलतो, सरडा नाही तर इथे क्रिकेट रंग बदलताना पाहायला मिळतंय. म्हणजे ज्या ब्रिटिशांनी 150 वर्ष भारतावर राज्य केलं त्यांनी हा खेळ आपल्याला दिला. आणि आज जर पाहिलं तर सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड कुठला असेल तर ते BCCI आहे. आणि त्याचं कारण काय तर त्याचं हे उदाहरण आहे. पब्लिक बघा अजूनही हल्लेली नाही आहे. इथे एखादी फुटबॉल मॅच असती मला नसतं वाटलं एवढं पब्लिक थांबलं असतं, पण क्रिकेटसाठी मात्र थांबलंय. इथे अप्रतिम क्रिकेट पाहायला मिळतंय. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा ओमकार सज्ज होईल. ओमकार पाटील या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर. सामना करेल फलंदाज हितेश पाटील. यावेळी इनसाइड आउट, चांगला फटका आहे. 1 धाव धावून पूर्ण होईल. दुसरीचा प्रयत्न होणार का? लांब चेस आहे. असं असताना 2 धावा धावून पूर्ण केल्या गेल्यात. 3 चेंडू 8 धावांची गरज. काय होणार सामन्यामध्ये? 3 चेंडू 8 धावांची गरज. मित्रांनो हा सामना जर फिरला, हा सामना जर जिजा अंश 11 संघ जिंकला, ज्याच्या बाजूने आता सध्या हा सामना जिंकतोय, तर विजयाचा शिल्पकार ठरेल जयेश सुरेकर. परंतु या ठिकाणी आता ती खेळी या गोलंदाजाला करावी लागेल. ओमकार पाटीलला 3 चांगले चेंडू टाकावे लागतील. कारण इथून जर विजयी झालात तर निर्धास्त होऊन घरी जा, कारण क्वालिफाय होणार तुम्ही सुपर 12 साठी. पराभूत झालात तर आणखी 1 सामना खेळावा लागेल. म्हणजे 2 पैकी एका संघाला 1 सामना खेळावा लागेलच. बघूया कोण खेळतंय. इथे मात्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ओमकार सज्ज होईल. सामना करेल फलंदाज हितेश पाटील. हितेश पाटील कशा प्रकारची फलंदाजी करणार? लेफ्ट हँडेड फलंदाज आहे. निश्चित रूपानं एक चांगलं कनेक्शन, सामन्याचं चित्र बदलून जाऊ शकतं. पुढचा चेंडू, आहा, पंचांचा इशारा, निर्धाव चेंडूचा. हितेश पाटील, याच्यापेक्षा सोपा चेंडू तुला षटकार मारण्यासाठी मिळाला नसता. आता कॉमेंट्री बॉक्स मध्ये बसून आपण बोलतोय, परंतु निश्चित रूपानं हा चेंडू तुला सीमापार पाठवायचा होता.
मध्ये आपटलेला चेंडू होता, अगदी ऑफ स्टंपच्या वरून गेला. पंचांकडून वाईडची दाद मागितली परंतु कुठल्याही प्रकारे हा वाईड नव्हता. अगदी अप्रतिम चेंडू या ठिकाणी फेकलेला पाहायला मिळाला. आता मात्र निश्चित रूपानं जर पाहिलं तर 2 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. म्हणजे क्रिकेट कसं रंग बदलतं बघा, क्रिकेट कसं रंग बदललंय बघा. म्हणजे जे प्रेडिक्शन होतं ते प्रेडिक्शन अक्षरशः फेल ठरलंय. 12 चेंडू 13 धावांची गरज होती, त्याच्यामधले 10 फेकले आणि धावा किती आल्या? धावा आल्या फक्त 5. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर ओमकार सज्ज. हा चेंडू निर्धाव टाक ओमकार, निर्धास्त राहशील. पुढच्या एका चेंडूवर कितीही मोठा फटका मारला तरी 8 धावा होऊ शकत नाही. क्रिकेटमध्ये जास्तीत जास्त लीगल चेंडूवर 6 धावा होऊ शकतात. पुढचा चेंडू घेऊन ओमकार सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. सामना करेल हितेश पाटील. यावेळी चांगला फटका आहे जयेश सुरेकर. ओ हो 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 हो, एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न होणार का? दुसरीचा प्रयत्न होणार का? नवीन बॅट्समन स्ट्राईकवर येणार. प्रयत्न होणार की नाही माहित नाही पण नवीन बॅट्समन स्ट्राईकवर येणार. आणि आता लक्षात घ्या, 1 चेंडू 7 धावांची गरज आहे. षटकार मारला. थँक्यू डीजे. ओमकार आलाय. ओमकार पाटील, मॅन फ्रॉम कारले, बरोबर का? यस. जय हनुमान कारले संघातून खेळतो, चांगला क्रिकेट खेळतो. मागच्या इनिंगमध्ये हॅट्रिक देखील लावलेली पाहायला मिळाली. 1 चेंडू 7 धावांची गरज आणि 1 चेंडू 7 धावांची गरज असताना षटकार जर मारला तर सुपर ओव्हर होईल. पब्लिक बघा अजूनही हल्लेलं नाही आहे. म्हणजे असं म्हणतात की जे झोपले होते ते जागे झालेत, जे जागे झालेत ते उभे राहिलेत आणि आता उभे राहिलेत ते मात्र उठून टाळ्या वाजवत आहेत. कारण सामनाच असा झालाय. या ठिकाणी अप्रतिम क्रिकेट पाहायला मिळतंय. नक्कीच नक्कीच पब्लिकला खेळवून ठेवणारा हा सामना आहे. आणि हे शक्य कुठं झालंय दादा? तर PNP चषकाच्या माध्यमातून शक्य झालंय. रायगड जिल्ह्यातली सगळ्यात मोठी क्रिकेटची स्पर्धा, सगळ्यात मोठी, सगळ्यात पहिली, सर्वाधिक बक्षीस असलेलं क्रिकेटची स्पर्धा या ठिकाणी चिवताई आणि नृपाल शेट यांच्या माध्यमातून आयोजित केली गेलेली आहे. एकदा आयोजकांसाठी मित्रांनो जोरदार टाळ्या वाजवा. अप्रतिम क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळतंय. अप्रतिम खेळ या ठिकाणी सादर केला जातोय. 1 चेंडू 7 धावांची गरज. हा जर षटकार लागला तर हा सामना PNP चषकाच्या इतिहासातला सर्वोत्कृष्ट सामना असेल. बघा ओमकार पाटील काय करू शकतो या ठिकाणी, दाखवून देईल ओमकार पाटील. परंतु गोलंदाज देखील ओमकार आहे. ओमकार वर्सेस ओमकार. 12 वाजून गेले का? दोन्ही ओमकार पाटील आहेत. कारण 12 वाजले की मंगळवार सुरू होईल. मंगळवार म्हणजे गणपतीचा वार, गणपतीचं एक नाव येतं ओमकार. असं असताना इथे कुठला ओमकार साध्य करणार? ओ हो 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 हो, 12 चेंडू 13 धावा डिफेंड करायच्या होत्या आणि त्या धावा फक्त डिफेंडच नाही तर एकतर्फी डिफेंड केल्यात. या ठिकाणी अप्रतिम क्रिकेट जिजा संघाकडून पाहायला मिळतंय. थँक्यू डीजे. अप्रतिम क्रिकेट पाहायला मिळतंय. आणि नो डाऊट संदीप सर, नो डाऊट. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. नो डाऊट मॅन ऑफ द मॅचचा मानकरी कोण? ओव्हर मध्ये 1 धाव आणि सिद्धांत पुळेकरचा अप्रतिम झेल, 2 गडी बाद. जयेश सुरेकर ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. धन्यवाद डीजे मास्टर. याच दरम्यान अप्रतिम आणि अटीतटीचा सामना आपण पाहिला. जसं वेदांनी वर्णन केलं या सामन्याचं की हा PNP चषकाच्या स्पर्धेतला सर्वोत्तम असा सामना ठरला असता आणि ठरलेला सुद्धा आहेच. अर्थात व्यासपीठावरती उपस्थित असणाऱ्या कुरुळच्या ग्रामसेविका सोनाली पाटील यांचा सन्मान करण्यात येईल. मी चित्रलेखाताई यांना विनंती करतो की आपण सोनाली पाटील यांचा सन्मान करायचा आहे. चित्रलेखाताई यांना विनंती करतो की कुरुळच्या ग्रामसेविका सोनाली पाटील यांचा सन्मान करायचा आहे. आपण आपल्या शुभ हस्ते. तसेच नगरसेवक अनिलभाई चोपडा यांना मी विनंती करतो की आपण स्टेजवरती यायचं आहे. आपला ही यथोचित मानसन्मान केला जाणार आहे. सुमेश जाधव आंबेपूर ग्रामपंचायतचे सदस्य यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. मी सुमेश जाधव यांना विनंती करतो समोर जायचंय. सुमेशजी समोर जायचं आहे आणि ताईंच्या शुभ हस्ते सन्मान स्वीकारायचा. सर्वप्रथम अनिलभाई चोपडा आलेत. अनिलभाई चोपडा यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय.
अनिलजी चोपडा यांचा सन्मान केला जातो या ठिकाणी. यानंतर सुमितजी जाधव यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. आंबेपूर ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य चिवताई यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. ताई अभय पाटील आपण सुद्धा उपस्थित असाल तर अभय पाटील आले यस. अभय पाटील यांना मी विनंती करतो, ताई एक सन्मान घ्या. ताई एक अभय पाटील आलेले आहेत, त्यांचाही या ठिकाणी यथोचित मानसन्मान होईल. आंबेपूर ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य यांचा सन्मान केला जातोय. आणि मॅन ऑफ द मॅच माऊली कृपा पांडवादेवी यांच्याकडून ओमकार पाटीलने जी शेवटची विकेट घेतली त्याच्यासाठी 200 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. ओमकार आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे. जयेश सुरेकरला मी आमंत्रित करतो. सामना सुरू करा, लगेच मैदान रिकामं करा आणि सामना सुरू करा. खूप अजून 3 सामने बाकी आहेत. 3 सामने आजचे बाकी आहेत. शेड्यूल